मुख्यमंत्री पदाची आत्ताच मांडणी करण्याची आवश्यकता नाही, शरद पवारांचं वक्तव्य. तर मुख्यमंत्री कोण होणार हे जनता ठरवणार, संजय राऊतांची प्रतिक्रिया. जनता के मन में जो चेहरा है जनता उसको ही मुख्यमंत्री बनाएगी. कौन कितनी सीटें जीतता है बाद में तय किया जाएगा. और हमारा सबसे पहला काम है ये भ्रष्ट सरकार को हटाना. मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करण्याची प्रथा महाराष्ट्रामध्ये नाही. नवी प्रथा पाडायची की नाही हे सर्वांनी बसून ठरवलं पाहिजे. मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावर पवार आणि ठाकरेंनी त्यांची मतं व्यक्त केली. जयंत पाटलांची प्रतिक्रिया. ठाकरे साहेबांचं मत असं आहे की काँग्रेसचा जाहीर करा, राष्ट्रवादीचा जाहीर करा, पण फेस जाहीर करा. विधानसभेच्या निवडणुकीत असे आधीच हे जाहीर करण्याची प्रथा आतापर्यंत महाराष्ट्रात नव्हती. आता ती पाडायची की नाही ह्याच्यासाठी सगळ्यांनी बसून चर्चा केली पाहिजे. ठाकरेंवर दिल्लीच्या गल्लोगल्ली जाण्याची वेळ आली आहे. मला मुख्यमंत्री करा असं सांगत ठाकरेंना गल्लोगल्ली फिरावं लागतंय. मुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका. कैसी दुर्दैवी बात है, जब बाला साहब थे तो दिल्ली उठ के यहाँ आती थी. अभी यहाँ से इनको दिल्ली के गली गली में जाना पड़ता है. भाजपाला दंगली घडवायच्या आहेत. दंगली घडवण्याची जबाबदारी भाजपवाले पोरांवर टाकतात. बाळासाहेब थोरातांचा भाजप नेत्यांवर आरोप. भारतीय जनता पक्षाला तेवढंच एक उपाय राहिलेला आहे की दंगली घडवा, आणि दंगली घडवण्याची जबाबदारी या पोरा बाळांवर टाकतायत. स्वतः नेते बाजूला राहतात, पोरा बाळांना पुढे करून देतात. सीबीआयनं अनिल देशमुखांवर दाखल केलेला गुन्हा योग्यच. जाणीवपूर्वक इतरांवर गुन्हा दाखल करणाऱ्यांना चपराक बसायला हवी, महाजनांची प्रतिक्रिया. अनिल देशमुखांनी कारस्थान केलं हे सत्य. देशमुखांनी पोलीस अधिकाऱ्यावर दबाव आणत माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला, गिरीश महाजन यांचा आरोप. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आमच्या नेत्यांना जेरीस आणण्याचा प्रयत्न. देशमुखांवर दाखल केलेल्या गुन्ह्यावर जयंत पाटलांची प्रतिक्रिया. नारायण राणे, निलेश राणे, नितेश राणे हैवान. शिवरायांचा पुतळा भ्रष्टाचारामुळे कोसळला, विनायक राऊतांची टीका. म्हणजे नारायण राणे, निलेश राणे, नितेश राणे हे हैवान आहेत. हैवान प्रायश्चित घेण्याच्या ऐवजी त्याच्या पाठीमागे षडयंत्र आहेत असं म्हणणाऱ्यांची अकलेची क्यू करावीशी वाटते. राज्यपाल नियुक्त 12 आमदारांसाठी इच्छुक उमेदवारांनी शिंदे यांची भेट घेतली. नंदुरबारचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी शिंदेंची भेट घेतली. विधान परिषदेच्या 3 जागा शिंदे गटाकडे येणार असल्याची माहिती.